सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। पावसामुळे सखल भागात पाणी शिरलंय। सोलापुरातील नवी पेठ, 7 रस्ता परिसर, VIP रोड, त्याचबरोबर होडगी रोड, घोंगडे वस्ती आणि मुरारजी पेठ परिसरात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। नागपूर शहरामध्ये जोरदार पाऊस झाला। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मात्र याचा दिलासा मिळालाय। ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपाला पीक, संत्रा पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यातील औंढा, नागनाथ, कळमनुरी, हिंगोली शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। तर पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। शिवाय मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। धाराशिव तालुक्यातील बामणी, केशगाव परिसरात तुफान पाऊस झाला। बामणी शिवारातील बामणी ओढ्याला पावसामुळे पूर आला आणि ओढा ओसंडून वाहतो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला। लोणार तालुक्यातील भुमराळा गावाला वादळाचा तडाखा बसलाय। या वादळामुळे छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या सर्वच वर्ग खोल्यांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे ज्वारी, बाजरीच्या पिकाचं नुकसान झालंय। चाकूर तालुक्यातील चापोली परिसरात अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली। तर निलंगा तालुक्यातील कासार, शिरसी, सायखान, चिंचोली, उस्तुरी, कासार, बालकुंदा या भागात सुद्धा अवकाळी पावसाने थैमान घातलंय। कांदा भिजलाय, त्यामुळे तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। मान्सूनपूर्व पावसामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। पावसामुळे मंदिर परिसरात पाणीच पाणी झालं। रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर शिरगाव इथल्या गांजुर्डा मशीदजवळ आंब्याचे भले मोठं झाड कोसळलं। त्यामुळे गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकाचा खोळंबा झाला, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांब रांगा लागल्या। सातारा जिल्ह्यातील भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला। या संततधार पावसामुळे महामार्गावर पाणी साचून रस्ता पूर्णतः जलमय झाला। रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याने प्रवास करणं वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरतंय। माण तालुक्यातील पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने या माण खटाव भागामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। चंद्रपूर शहरात पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला। सांगली शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं, तर भाजीपाल्याचं नुकसान होण्याची ही शक्यता आहे। धाराशिवसह तुळजापूरच्या ढोकी परिसरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे। सलग 6व्या दिवशी साताऱ्याला पावसाने झोडपून काढलं। त्यामुळे पुणे बंगलोर महामार्गावर पाणी आलं आणि वाहतूक विस्कळीत झाली। बोगस बियाण्यांचा चाप बसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी लिंकिंगबाबत कडक निर्देश द्या आणि कंपन्या सक्ती करत असल्यास कंपन्यांवर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील बैठक संपवून देवगिरीला जायला निघाले, तेव्हा त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकाचा ताफा तयार नव्हता। अजित पवार जवळपास 10 मिनिटं कारची वाट बघत ताटकळत उभे होते। कार न आल्यानं अजित पवारांनी सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली। तर शेवटी वैतागून अजित पवार सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमधून देवगिरीवर निघून गेले। महाविस्तार AI ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप तयार करण्यात आलंय। AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूरवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय। शत्रू राष्ट्राच्या 15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचे मिसाईल टाकले, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। तसंच युद्धात आपलं किती नुकसान झालं, आपल्या किती राफेल विमानांचं नुकसान झालं, असे प्रश्न विचारणं यात काय चुकीचं आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला। महाराष्ट्रात अवकाळी स्वरूपाचं वातावरण असतानाच हे सरकार देखील महाराष्ट्रामध्ये अवकाळी आहे। मतदार याद्या फुगवून आणि वाम मार्गाने हे सरकार बसलेलं आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। विखे समर्थक विद्यमान 9 संचालकांनी दुय्यम निबंधकांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले।
त्यामुळे सत्ताधारी ससाणे गट अल्पमतात आलाय। ससाणे मुरकुटे गटाच्या 2 संचालकांनी विखे पाटलांना पाठिंबा देत राजीनामा दिलाय। त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे। जालन्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानं डपड्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला। छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं समता परिषदेच्या वतीनं संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आला। पुढील निवडणूक पाहता भुजबळांना तात्पुरतं मंत्रिपद दिलं असेल तर महायुतीला महागात पडेल असा इशारा मनोज घोडके यांनी दिला। अजित पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। हगवणे यांची सून वैष्णवी हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यामुळे एकच खळबळ माजली। सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलं। सोलापुरातील नवी पेठ, 7 रस्ता परिसर, VIP रोड, बोडगी रोड, घोंगडे बस्ती आणि मुरारजी पेठ परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। नागपूर शहरामध्ये जोरदार पाऊस झाला। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मात्र दिलासा मिळाला। ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पीक, संत्रा पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। हिंगोलीत आज सलग 3ऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील औंढा, नागनाथ, कळमनुरी, हिंगोली शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला। पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। शिवाय मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। धाराशिव तालुक्यातील बामणी केशगाव परिसरात तुफान पाऊस झाला। बामणी शिवारातील बामणी ओढ्याला पावसामुळे पूर आला तर ओढा ओसंडून वाहू लागला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हाहाकार माजवला। लोणार तालुक्यातील भुमराळा गावाला वादळाचा तडाखा बसला। या वादळामुळे छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या सर्वच वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। मान्सूनपूर्व पावसामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। पावसामुळे मंदिर परिसरात पाणीच पाणी झालं होतं। रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर शिरगाव इथल्या अंजरडा मशीदजवळ आंब्याचे भलं मोठं झाड कोसळलं। त्यामुळे गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला। रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या। सातारा जिल्ह्यातील भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला। या संततधार पावसामुळे महामार्गावर पाणी साचून रस्ता पूर्णतः जलमय झाला। रस्त्यानं वाहणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्यानं प्रवास करणं वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरतंय। माण तालुक्यातील पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं या माण खटाव भागात दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। चंद्रपूर शहरामध्ये पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला। सांगली शहरासह जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं तर भाजीपाल्याचं नुकसान होण्याची ही भीती आहे। धाराशिवसह तुळजापूरच्या ढोकी परिसरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे। सलग 6व्या दिवशी साताऱ्याला पावसानं झोडपून काढलं। त्यामुळे पुणे बंगलोर महामार्गावर पाणी आलं तर वाहतूकही विस्कळीत झाली। अहमदनगर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलं। पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला तर गोंडेगाव आणि राळेगण परिसरामध्ये डाळिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालं। मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसामुळे कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर कुडाळ शहरात ठिकठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडं कोसळली। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय।
टरबूज, कांदा, बाजरी, पपई या फळबागांसह पिकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत. जळगाव जिल्ह्यात भुसावळसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नाशिकमध्ये अवघ्या अर्धा ते पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे गटारीतील पाणी पुन्हा एकदा थेट गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरलाय. बोगस बियाण्यांना चाप बसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी लिंकिंगबाबत कडक निर्देश द्या आणि कंपन्या सक्ती करत असल्यास कंपन्यांवर कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील बैठक संपवून देवगिरीला जायला निघाले होते तेव्हा त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकाचा ताफा तयार नव्हता. अजित पवार जवळपास 10 मिनिटं कारची वाट बघत ताटकळत उभे होते. कार न आल्यानं अजित पवारांनी सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. तर शेवटी वैतागून अजित पवार सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमधूनच देवगिरीवर निघून गेले. महाविस्तार AI ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप तयार करण्यात आलंय. AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. येत्या 31 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूरवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. शत्रू राष्ट्राच्या 15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचे मिसाईल डागले असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर युद्धात आपलं किती नुकसान झालं, आपल्या किती राफेल विमानांचं नुकसान झालं असे प्रश्न विचारणं यात काय चुकीचं आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात अवकाळी स्वरूपाचं वातावरण असतानाच हे सरकार देखील महाराष्ट्रात अवकाळी आहे. मतदार याद्या फुगवून आणि वाम मार्गाने हे सरकार बसलेलं आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विखे समर्थक विद्यमान 9 संचालकांनी दुय्यम निबंधकांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यामुळे सत्ताधारी ससाणे गट अल्पमतात आला. तर ससाणे मुरकुटे गटाच्या 2 संचालकांनी विखे पाटलांना पाठिंबा देत राजीनामा दिलाय. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यानं भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. छगन भुजबळ ओबीसीचे मोठे नेते आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं असा टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावलाय. जालन्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानं डफड्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला.